तर मित्रांनो, काल पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत एक पत्र काढलेलं आहे. ते कोणते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याच्यातला पहिला मुद्दा, विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केला निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्थीनुसार पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा असल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इच्छुक व अर्हता पात्र उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुणांसह पवित्रपणाने ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देण्यात येतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग आणि विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. त्यानंतर उमेदवारांना स्थानिक व स्वराज्य संस्थांमधील खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्य देण्यात येईल. हा तिसरा मुद्दा, शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवारांचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक पात्रता बुद्धिमत्ता जाणणाऱ्या या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिल करण्यात येत आहे. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकीकरता 1ली ते 8वीच्या शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा तरतुदींचा सेमी इंग्लिश अध्यापन पद्धती अवलंबणाऱ्या शाळा शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेतील मंजूर शिक्षकांपैकी एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणातील पदवी डीटेड धारक असणे आवश्यक राहील. हे होते शिक्षक पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीत आवश्यक ती सुधारणा करण्यात आलेली आहे. धन्यवाद.